20 मार्च रोजी चंद्रमणी बुद्धविहार नांदूर नाका या ठिकाणी जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा पश्चिमच्या वतीनं दिवसभर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक CTET परीक्षा संपन्न झाली। सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करीत पंचशील घेण्यात आले। त्यानंतर मुख्य पर्यवेक्षक अमर कांबळे यांनी माजी मुंबई प्रदेश सचिव व लता तायडे संघटक राज्य महिला विभाग शरद भोगे जिल्हा सरचिटणीस यांच्याकडून नूतन बौद्धाचार्यांना मन भरून शुभेच्छा देण्यात आल्या। सदर बौद्धाचार्य परीक्षेसाठी 20 लोक सहभागी झाले होते, तर केंद्रीय शिक्षक परीक्षेसाठी 5 लोक परीक्षेला बसले होते। असे एकूण 25 लोक या परीक्षेत सहभागी झाले होते। सदर परीक्षा राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, कार्याध्यक्ष सुभाष जोंजाळे, ट्रस्टी रिपोर्टिंग ॲडव्होकेट SK भंडारे, ट्रस्टी राज्य उपाध्यक्ष BH गायकवाड, डॉक्टर राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट SS वानखेडे, भिकाजी कांबळे, महाराष्ट्र पालकमंत्री UG बोराडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार घेण्यात आली। मुख्य परीक्षक अमर कांबळे, मुंबई प्रदेश माजी सचिव व उपमुख्य परीक्षक लता तायडे, राज्य महिला विभाग संघटक परीक्षक PK गांगुर्डे, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। या कार्यक्रमाचं आयोजन शरद भोंगे जिल्हा सरचिटणीस, रितेश गांगुर्डे कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे यांनी केलं होतं। यावेळी डॉक्टर BS गायकवाड, भाऊलाल कटारे, रत्नाकर साळवे, चावदास भालेराव, शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष महेंद्र निकम, प्रभाकर कांबळे, सनी नंदू जाधव, दशरथ झनकर, प्रल्हाद उघडे, डबा सोनवणे, मोहन बागुल, पगारे बाबा आदींसह धम्म उपासिका उपासक, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चावदास भालराव गुरुजी त्यांचे कार्यालय सचिव आपले कांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष महेंद्रजी निकम, त्यांचे उपाध्यक्ष या ठिकाणी झनकर गुरुजी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित संपूर्ण शिबिरार्थी अतिशय शहराच्या त्यातील संपूर्ण परीक्षार्थी, महिला विभागाच्या संपूर्ण बौद्धाचार्य या ठिकाणी उपस्थित होता। अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही बौद्धाचार्य शिबिर परीक्षा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने गायडन्स आमचे अमरजी कांबळे गुरुजी यांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे लताताई तायडे या दुपारच्या सत्रात आलेला आहे। मी त्यांचं नाशिक जिल्ह्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। जिल्हा शाखेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। महाराष्ट्र राज्य अंतर्गत केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून आज देशामध्ये आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी बौद्धाचार्य परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक शिक्षिका परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि आज या ठिकाणी नाशिक जिल्हा पश्चिम च्या वतीने दोन्ही केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षक शिक्षिका परीक्षा आणि बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याला शहराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। जवळजवळ 20 पेक्षा जास्ती बौद्धाचार्य परीक्षार्थी परीक्षेला बसलेले आहेत आणि 5 केंद्रीय शिक्षक शिक्षिका परीक्षेला बसलेले आहेत। त्यामुळे यांच्या या पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा व्यक्त करतो आणि या जिल्हा पश्चिम नाशिक शहर शाखेला मी असंख्य शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। विश्ववंदन तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी अभिवादन करते। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या कार्यक्रमात वंदन करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आचार्यांच्या जनक आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्यालय देखील वंदन करते। आज या ठिकाणी बौद्धाचार्य परीक्षेसाठी उपस्थित असलेले मुंबईचे अमन ह्या जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा तालुका शाखा या ठिकाणी उपस्थित बौद्धाचार्य आमच्या श्रामनेरी या ठिकाणी ज्या बौद्धाचार्य परीक्षेसाठी उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना सविनय जय भीम करते। आणि आजच्या ह्या परीक्षेमध्ये सगळेच पास होशील, कारण ही संस्था अगदी तलाखून सलाखून अगदी परिपक्व करून ह्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना पाठवत असते आणि नक्कीच ते ह्या परीक्षेमध्ये यशस्वी होतीलच अशीच मी त्यांना शुभकामना करते आणि याच ठिकाणी थांबते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।